वेलकम टू द सपना झोन स्क्रीन चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र. आज आपण इयत्ता 9वीची विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची घटक संच चाचणी दुसरीची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत आणि यातले काही प्रश्न मी सोडवलेले आहेत. तर बघा, रिकाम्या जागी भरा. भाग 1चा हा भाग आहे. तर विद्युत अपघटनी घटाच्या धन अग्रास टिंबटिंब म्हणतात. या प्रश्नाचं उत्तर ज्यांना येतं त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कळवा. ध्वनीतील प्रसारण निर्वात पोकळीमधून होत नाही. ओके, ध्वनीचं प्रसारण हे निर्वात पोकळीतून होत नाही. त्याला माध्यमाची गरज असते. हवा, पाणी किंवा स्थायू कुठलाही म्हणजे वायू, द्रव किंवा स्थायू माध्यमाची गरज असते. योग्य जोड्या जुळवा. अवश्राव्य ध्वनी. ओके, तर वारंवारता 20 हर्ट्झ पेक्षा कमी असेल तर त्याला अवश्राव्य ध्वनी म्हणतात. आणि श्राव्यातील ध्वनीचे उत्तर आहे ए. वारंवारता 20 हर्ट्झ ते 2000 हर्ट्झ पर्यंत. 2000 पेक्षा जास्त असेल तरी ऐकता येत नाही, 20 पेक्षा कमी असेल तरी आपल्याला ऐकू येत नाही. तर बघा पुढचा प्रश्न. तांब्याची किंवा पितळी भांड्यात ताक ठेवले असतात ते कळकते. या विधानाचे शास्त्रीय कारण लिहा. मग 2.5 मीटर नाभी अंतराच्या अंतर्वक्र आरशासमोर मुलगा कोठे उभा करावा म्हणजे त्याची प्रतिमा त्याच्या निम्म्या उंची एवढी होईल. आणि खालील रासायनिक अभिक्रिया पूर्ण करा. ओके, चला पुढचा प्रश्न बघू आपण. खालील फरक स्पष्ट करा. ओके, तर कॅल्शियम ऑक्साईडमध्ये विरल नायट्रिक खालील रासायनिक अभिक्रियेसाठी काय घडते ते संतुलित समीकरणासह स्पष्ट करा. तर कॅल्शियम ऑक्साईडमध्ये विरल नायट्रिक आम्ल मिसळले. किंवा फरक स्पष्ट करा. बहिर्वक्र आणि आंतरवक्र भिंग. तर इथे आंतरवक्र आणि बहिर्वक्रचं लिहिलेलं आहे. जर गोलाकार पृष्ठभागाचा आतला भाग म्हणजे अंतर्भाग चकचकीत असेल तर त्याला अंतर्भाग वक्र आरसा असे म्हणतात. आणि जर गोलाकार पृष्ठभागाचा बाहेरचा भाग म्हणजे बहिर्वक्र भाग जर चकचकीत असेल तर त्याला बहिर्वक्र आरसा असे म्हणतात. आता पान 2 वरती बघूया. वनस्पतींचे भर सर्व भाग संवहनी ऊतींनी जोडलेले असतात आणि गुणसूत्रे मुख्यतः डीएनएनी बनलेली असतात. कार्पर चेतांच्या 12 जोड्या असतात. मेरू चेतांच्या 31 जोड्या असतात. हे विधान सत्य आहेत की असत्य ते सांगायचे आहे. हे विधान सत्य आहे. आणि संगणक स्मृतीचे प्रमुख 2 भाग आहेत. हे पण विधान सत्य आहे. तर बघा, तंबाखू सेवनाने शरीराची कशा प्रकारे हानी होते ते लिहा. तंबाखू सेवनाने धमन्या टणक होतात. धमन्या काठीण्य येऊन रक्तदाब वाढतो. तंबाखूच्या अतिसेवनाने ओठ, जीभ यांचा कर्करोग होतो. तंबाखू सेवन करण्याने दृष्टीदोष व चेता कापरे होऊ शकतात. आता खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. तुमच्या जवळ असणारी माहिती इतरांना देण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या माहिती संप्रेषण साधनाची मदत घ्याल. ओके, पुढचा प्रश्न आहे फरक स्पष्ट करा. डीएनए व आरएनए. आणि तिसरा आहे व्याख्या द्या. अनुवांशिकता आणि माहिती संप्रेषण तंत्रज्ञान. ओके, तर इथे बघा डीएनए आणि आरएनएचे जे फरक स्पष्ट करायचे इथे लिहिलेलं आहे. ओके, तर तुम्ही वाचून घ्या आणि तुम्ही बाकीचे प्रश्न पण तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि ज्या विद्यार्थ्यांना बाकीचे प्रश्न येतात त्यांनी कमेंट बॉक्समध्ये त्याची उत्तरं द्या, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना येत नसतील त्यांनाही त्याची मदत होईल. धन्यवाद.